नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. कशा आहात सगळे? लोक बरे आहेत ना? चला आपण झटकीपट नाश्ता बनवूया. येससाठी खास, येससाठी आणि माझ्यासाठी. तर पहिला आता मी चहा बनवून झालेला आहे बघा. हे आपला चहा झाला आहे. मी नव्हती व्हिडिओ काढणार, पण म्हटलं चला तुम्हाला छान वाटतं. येसला मी चांगलं चांगलं खाय घातलेलं. तर हा तवा गरम झाला आहे. तर तवा पण माझं हे झाला आहे. तर हे बघा, हे आपला ब्रेड राहिलेला ब्रेड आहे. तर हे ब्रेड आहे, हे आपला ब्राऊन ब्रेड. तर ह्यातलं एकच ठेवते मी, कारण की यश ब्रेड नाही खाणार. यसला दुसरा नाश्ता आहे. तर मी थोडंसं हे लावते जरा. ठीक आहे, हे बघू शकता जरा मक्कन लावते. आता माझ्याकडं टोस्टर आहे, पण टोस्टरची वायर खूप छोटी आहे. तर मला इथं लावायला खूप दिक्कत होते. आज मी इथं मिशन शिफ्ट करणार आहे. मिशनीवरती आपण लावू शकतो एकदम. तर ठीक आहे, हे बघा आपलं मक्कन. हे बघा, मस्तपैकी खायचं. लोकांचा विचार नाही करायचा. लोकांचं नाव ठेवलंच लोक असतात. लोकांचा विचार केला तर आपण कधीच खाऊ नाही शकणार काही गोष्टी. बरोबर आहे का नाही? तर काय, हे बघा, मक्कन नव्हतं माझ्याकडं. रात्री मक्कन जाऊन आणलं. आता ह्याला बघा थोडं थोडं करून हे मक्कन लावते. गॅस चालू आहे. तर हे थोडं थोडं करून मी ह्याला मक्कन लावते बघा. ह्याला टोस्टर सुद्धा तुम्ही करू शकता. तव्यावर सुद्धा ब्राऊन ब्रेड आणायचं आणि मस्तपैकी मक्कन लावायचं आणि मस्तपैकी खायचं. हे बघा, हे रिअल जिंदगी सुमिता सातपुत्यांची. हे बघा, आता मी गॅस फास्ट करते, स्लो आहे. तर हे मला ना खूप काय भांडी नाहीत घरामध्ये. जसं मक्कन ठेवायला, जसं पीठ ठेवायला, हे सगळं भांडी आणणार आहे. दमादमाने आणणार आहे, कारण एकदमच आपण काय गोष्टी करू नाही शकत. आता हा गॅस चालू करते. यश खूप लोकांचं झालं. तर हे बघा, आता हे गॅस मी बंद करते. हे बघा, हे टोस्ट आहे. तर मला असं वाटतं हा पण टोस्टर बनवून टाकावं. एक टोस्टर काय ठेवावं ना, तर हे बनवून टाकते. ठीक आहे, तर ह्याला पण मी मक्कन तसंच लावते बघा. हे बघा, एक शाबाश. आता एकच ब्रेड कुठं ठेवू म्हणून ते पण बनवते. यशने खाला तर खाला एखादा ब्रेड. त्याला आवडतं पण आवडतं माहीत नाही मला. आता याची चॉईस जरा अलग झालेली आहे बघा. हे आता हे करू. ठीक आहे, आता आपल्याला थोडंसं हे बघा, हे मी आहे हे केलेलं काय म्हणतात, हे पीठ केलं होतं बघा. मी पीठ कशाचं, डोशाचं. तर हे बघा, जेवढं पाहिजे तेवढंच मी घेते काढून. ठीक आहे, हे बघा. चला, बाद झालं, एवढंच बाद झालं. हे जेवढं खाईन तेवढंच बनवायची, बाकीचं मी ठेवून देते आता. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा मी मीठ टाकते, ह्याला पलटी मारते. हे झालेलं आहे. तर ह्याचा गॅस बंद करून टाकते. तर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते बघा. जेवढं लागतं तेवढंच मीठ टाकायचं. हे आता हे मीठ टाकलं बघा. जेवढं लागतं तेवढं टाकते मी. आणि आता बघायला गेलं ना, एक हातात कपडा हमेशा ठेवायचा आहे. तर ह्याला चांगलं फिटायचं. पाणी न टाकता ह्याला फिटवून घ्यायचं. पाणी न टाकता फिटवून घ्यायचं. चांगलं फिटलं ना तर चांगले डोसे बनतात. आता मी गॅस ठेवलाय. यश उरक. ह्याला आता मी थोडंसं पाणी टाकते बघा. हे बघू शकता तुम्ही, एक पळी आणि हे 2 पळी. तर ह्याला आता आपण ह्याला मस्तपैकी असं गरा 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 भेंगरी फिरली तसं फिरवायचं. हे बघा, हे बघा. तुम्हाला जसं वाटतं तुमचा डोसाचा आटा कसा पाहिजे तसं पाणी टाका. ठीक आहे, मला जसं वाटतं मी तसं पाणी टाकते. तुम्हाला पातळ आवडतं तर पातळ करा, घट पाहिजे तर घटांचं चांगलं बनत नाही. हे बघा, हे चांगलं फिटायचं. हे बघा, मस्तपैकी एकदम झालेलं आहे गोल. तर आता हे तवा गरम होतोय चांगला, तोपर्यंत आपण चहा एका थाळीमध्ये काढूया. ठीक आहे यश, चल आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते एकदम. ठीक आहे, चल लोक झालं, नाश्ता झाला. चला, आता मी यशला एका वाटीमध्ये चहा देते आणि एका वाटीमध्ये त्याला हे देते. ठीक आहे, चला. आता हा डोसा बघा, तुम्ही बघू शकता. हा तवा मी उचलून ह्या साईडला ठेवते. हा तवा उचलते आणि एक ह्या साईडला ठेवते, म्हणजे उलटं मला जमणार नाही. ठीक आहे, चला, एक पण आलेला आहे. हे बघा, तवा चांगला गरम झालेला आहे. आता ह्या तव्याचा डोसा, तुम्ही आमचा यशला काय रोज डोसा देते का? यशला डोसे खूप आवडतात. त्याचा फेवरेट डोसे आहेत.
तर मग मी त्याच्यासाठी डोस्याचं पीठ बनवलं होतं. त्याला ते पण खायचं, ते पण खाऊ शकतो. आज गुरुवार आहे, त्याच्यासाठी पुरणपोळी पण बनवली. आता थोड्या वेळानंतर मी आमटीचं हे तयारी करणार आहे. हे बघा, हे डोसा आहे. वा, हे बघा, गरा 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 कसा फिरतो तसा फिरवायची. भिंगरी कशी फिरते तशी फिरवायची, गरा 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 गरा. हे बघा, आता हे मक्कन आहे पोरासाठी. काय पण बरोबर आहे का नाही? खूप लोक बोलतात ताई तू खरंच खूप यशला जीव लावते. लावाय पाहिजे ना. त्याला कोण, मी नाही जीव लावणार तो कोण जीव लावणार सांगा बरं तुम्ही. त्याला मी जीव लावला तर तो त्याला पण आपल्यागत वाटेल, बरोबर आहे का नाही? आता हे बघा, मी चाय सोडते म्हणजे चाय छानते. ठीक आहे, हे बघा, हे बघा, हे साठी चहा आणि डोसा मी थाली घेते. ही थाली मी चांगली पुसून घेते बघा, दुसऱ्या कपड्याने चांगली पुसून घेते. आणि कोणतीही गोष्ट पुसल्याशिवाय वापरत नाही मी. आता हे बघा, आता खाली थोडासा चहा सांडला तर तिसऱ्या कपड्याने पुसून घ्यायचं. हे बघा, बघितलं? हे रेल जिंदगी माझी. बघा 2 मिनिटं. ह्याचे काही काम नाही मला, ह्याला मी तर अडकून टाकते. हे झालं का रे? कुठे आहे यश? निक्की बाहेर. चला, हे झालं आपला डोसा तयार. तर हे मुदाम थोडंसं स्लोवत होती बघा. ठीक आहे, स्लोवत होते 2 मिनटं. येस बाहेर येतोय अजून. आणि मग आपण हे ना त्याला डोसा पण देऊ आणि त्याला हे पण देऊ. ठीक आहे, आता हे डोसा आपला बनलेला आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, डोसा यमी यमी डोसा. ठीक आहे, तर आता हे आपल्याला तवा पुसून घ्यायचा आहे आणि हे परत टाकायचं आहे. हे बघा, हे टाका. जेवढा गरा 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 तुम्ही डोसा फिरवसाल तेवढा तुम्हाला डोसा खायला पण छान वाटते आणि एकदम पतला बनणार. हे बघा, एकदम पतला. हे मक्कन असं गरा 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 फिरवायचं मक्कन, तिकडं तिकडं इकडं तिकडं. ठीक आहे, तर चला आता हे आपण येसला नाश्ता द्यायला जाऊया. तर हे बघा ना, आपला डोसा एकदम टकाटक बनलेला आहे, मस्तपैकी कुरकुरीत बनलेला आहे. तर येसला मी देऊन येते हे नाश्ता. तुम्हाला कसा वाटतोय? आवडला ना? तर नक्की सांगा. चला मी देऊन येते. चला, आता हे बघा, हे दुसरा डोसा आपला तयार आहे. बघा, सगळा एकदम असा यमी यमी डोसा झालेला आहे. पोते. हे बघा, डोसा एकदम गरम गरम. तोपर्यंत आपण हा तवा लगेच पुसून घ्यायचा. अजिबात त्याला पाणी टाकायचं. खूप लोक पाणी टाकतात तव्यावर. तव्याने पाणी टाकल्यावर काय होतं माहिती का? तव्याचं ना ते त्याचा हिट मुरून जातं. हे बघा, आता हे डोसा त्याला परत गरा 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 फिरवते. खूप लोकांना माझा डोसा आवडतात. खूप लोक बोलतात ताई तुझा डोसा खायला आवडते आम्हाला. एवढा डोसा कडक कडक मस्त बनतात, खूप छान वाटते. तर नक्की तुम्ही माझ्याकडे या. माझ्याकडे मसाला घ्यायच्या बहाण्याने या, मसाला पण घ्या आणि डोसा पण खावा. मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे काय खाऊ वाटते ते तुम्ही सांगा, मी तुम्हाला बनवून खायला घालेन एकदा. असं काय नाही. काय जिंदगी म्हणजे मेलं म्हणजे गेलं. जिंदगी पुन्हा नाही भावांना, बरोबर आहे का नाही? जिंदगी पुन्हा नाही. आता मी देऊन आली एकदम. ठीक आहे, चला आता हे चांगला डोसा बनतोय. यसला त्याची मामी पण त्याला बनवून खायला घालते, असं काही नाही. मामी पण खूप चांगलं प्रेम करते. त्याला डोसा आवडतात मग त्याला डोसा बनवून देते. आता तब्येत ठीक आहे जरा, आज तो थोडासा बाहेर जाईल. ठीक आहे, चला भावानं, त्याला आवडतात डोसा खायला, खूप आवडतात. तुम्ही म्हणता त्याला डोसा देते नुसतं, तर त्याला डोसा आवडतो खायला जास्त करून. तर आता त्याला मी बनवून देते. चला, आता त्याला दिला नाश्ता देते मी. आता मी माझ्यासाठी का बघा हे करते. आता मी माझ्यासाठी काय बनवणार आहे? चहा वाटते बघा. ठीक आहे, हे बघा, हे माझं थोडासा चहा दूध टाकते. आता गार झाला चहा, काय हरकत नाही, चांगलं. हे बघा, हे आपला हे डोसा आहे. जसा मी शेप देते तसा तो डोसा बनतोय. हे बघा, किती मस्त डोसा बनलेला आहे. स्लो करते बघा. हे बघा, एकदम छान डोसा झालेले आहेत. तर हे डोसा तर मी नाही खात, येसला देऊन येते. चला, मी आता आली ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकते. पण काय हरकत नाही, मला दूध टाकायची गरज नाही. हा माझा टोस्ट.
मी तव्यावर केलेला आहे, कुरकुरीत झालेला आहे बघा. हे बघू शकता तुम्ही, कुरकुरीत, खायला पण कुरकुरीत बघा. हे असा खायचा. बघा आता बघा. आता मी डोसा गॅस फास्ट करते. आणि हे बघा डोसाचं पीठ. बाई उचकी लागायला लागली मला. हे बघा उचकी लागायला लागली, पाणी पिते. तुम्ही म्हणता एवढं मोठा ग्लासमध्ये पाणी पिती. माझ्या चाहत्यांनी दिलाय मला ग्लास पाठवून, तर ते कसं नाही विसरू मग मी वापरते. कोणची वस्तू कशी का असा ना, मला दिलं तिने प्रेमाने, तर मी प्रेमाने वापरते तिची वस्तू. बरोबर आहे का नाही? कोणी जर आपल्या कोणी काही गिफ्ट दिलं तर त्याची कदर करायची कधी पण. बरोबर आहे का नाही? हे बघा डोसा मस्त झालेला आहे. मी आता पाणी पिते, मला तहान लागते भरपूर. पाणी प्यायल्यानंतर पोट भरते व, आणि लेकराने खाल्लं तर अजून पोट भरते. बरोबर आहे का नाही? किती छान डोसा बनतोय, एकदम एमी. बरोबर आहे का? अरे मी किती खाल्लं टोस्ट, 1 टोस्ट खाला, 3 बाकी आहेत. अजून एकानं टोस्ट खाऊन मी तुम्हाला बघत. पण ठीक आहे, आधी यशला देते नाश्ता. ठीक आहे, चला बघूया आपण अजून थोडंसं 5 मिनटं ते सुलभ राहून द्या जरा. चला आता हा डोसा आपला झालेला आहे तयार. त्या साईडला असा फिरवते मी. काल थोडीशी फ्रँकी राहिली होती, गरम करून देते यशला. कारण कसं आहे माहिती आहे का, मी खाली असते रात्री, मला असं काही नाही, पण लेकरासाठी आणली मी. कसं एकतरी मी आहे ना, त्यांनी माझ्यासाठी ठेवली होती, पण मी नाही खाल्लं. मला नाव खा वाटली. 1 घास खाला मी रात्री आणि ठेवून दिली. नको म्हटलं मला. हे बघा डोसा किती छान झाला आहे. आता हे उलटं पालटं करते मी. ह्याच्यावर बघा, तो पण मी ह्याला देऊन आली. हे डोसा बघा किती छान बनला आहे, बघितला का? किती कुरकुरीत मस्तपैकी हे देऊन आली. थांबा, तर ह्या फ्रँकीला उलटं पालटं करते आणि त्याला देते खायला. बरोबर नाही? खाऊन माजावं, टाकून माजायचं नसतं, कोणतीही गोष्ट फेकायची नाही. आता हा गॅस मी बंद करते आणि येतला हा देते. ठीक आहे, मग मी हात धुवून घेते. तवा नंतर करून मी, कारण तवाला आता नाही बनवायचं. हे देऊन आली फ्रँकी नंतर. चला मी आता हात धुतला, कारण आज गुरुवार आहे. आता हे मक्कन आहे ना, राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवून देते. तसं फ्रीज नाही बरोबर चालत, फ्रीजमध्ये बी काही ठेवून काय फायदा नाही, कारण ते फ्रीज कसं ही होतं आहे जरा. पण ठीक आहे, काय हरकत नाही. नंतर आपण दमादमाने घेऊया. आता हे बघा, हे कडक आहे, हे कडक आहे, पण तरीसुद्धा मी खाते. मला आवडतं खायला. फेकून कधी द्यायचं नाही कोणची वस्तू. हे बघा, एक मिनटं खाते. चला 2 टोस्ट खाल्लं मी, पोट भरलं मस्तपैकी. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता लाईव्हवर यायचं होतं, पण लाईव्हवर येऊन काय फायदा नसतो. लोक लाईक करत नाहीत, म्हणून मला नको वाटतं लाईव्हवर यायला. आणि त्यात माझ्याकडे वायफाय पण नाही. वायफायला पण म्हणजे नेट लागतं. वायफाय असलं तर माणसाला यायला काय हरकत नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, नेट पुरत नाही. 2 GB म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे का ना? दमादमाने मी वायफाय घेईन, त्याच्यानंतर मी लाईव्हवर येत जाईन रोजच्या रोज. पण आता सध्याला लाईव्हवर येत नाही, का तर आहे ना, वायफाय नाही माझ्याकडे, आणि मी एवढा खर्च एकदमच नाही करू शकत. आता जे काय लागते माझ्या मुलाला, काय घ्यायचं असेल ते मी घेईन माझ्या मुलाला, आणि नंतर दमादमाने वायफाय लावेन एकदम. ठीक आहे, तर हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसं नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आता यशला नाश्ता दिला, यशचं पोट भरलं. आता यश आराम थोडासा करण, आंघोळ करण, आणि मग थोडंसं कामानिमित्त बाहेरचं जाईल. आणि मग तो एका टायमा व्हिडिओ बनवून किंवा नाही बनवत, त्याचं तरी तब्येत ठीक नाही. आणि तसं बाहेर त्याला मूड नाही आता व्हिडिओ बनवायचा आपण, आणि त्याला आवडत नाही आता लाईव्हवर यायचं, व्हिडिओ बनवायचं जरा. का त्याला टेन्शन आहे अभ्यासात जरा ना. आता 11वीची परीक्षा अजून चालू नाही झाली, 12वीची परीक्षा चालू आहे, म्हणून 11वीला 1 दिवस 2 दिवस सुट्टी देतात, असं करतात एकदम. त्याच्यामुळे यश मुंबईला आला आहे. आता यश परत जाईन गावाला, त्याचा एक्झाम झाल्यानंतर मग तो परत मुंबईला येईन. ठीक
ठीक आहे. त्याच्यानंतर मग नव्याने आपली जिंदगी चालू एकदम. ठीक आहे. तर चला सगळ्यांना टाटा बाय बाय, टेक केअर. तुम्ही लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा, हेच तुमच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे. जसा वेळ भेटेल तसं मी लाईव्हवर येत जाईन एकदम. ठीक आहे. टेन्शन घेत जाऊ नका. ओके बाय बाय, टेक केअर, लव यू.